आहेत प्लीज त्यांनी सहकार्य करायचं, खाली जायचं, थोडंसं खाली जायचं. गुढीपाडवा नूतन वर्षाच्या सर्व रहिवाशांना खूप खूप शुभेच्छा. आणि परत मराठा मंडळींना आवाज येत नाही, बोला एकदा मोठ्या आवाजात. श्री छत्रपती शिवाजी महाराज की यामध्ये बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पुन्हा एकदा दादांची अशी असं म्हणणं आहे की दादांचं पुन्हा एकदा महाराजांचा आवाज मोठ्या आवाजात झाला पाहिजे, आपल्या आजूबाजूच्या लोकांना झाला पाहिजे. आपल्या मराठ्यांचा सण या ठिकाणी उत्सव साजरा होतोय. बोला श्री शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्या बात है. जसा लेझिमचा आवाज होता तसा टाळ्यांचा देखील आवाज झाला पाहिजे, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सौरभ ऋषिकांत शिंदे आता थोड्याच वेळात या ठिकाणी आपले कलाकार शोभायात्रामध्ये आले ना देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. वेशभूषा ज्यांनी कोणी केली आहे त्यांनी रांगेत उभं राहायचंय. सर्व वेशभूषा करणाऱ्या कलाकारांना या ठिकाणी मी सर्वांना सागर जिंकले साहेब या ठिकाणी सर्वांचे स्टेटअप लावून वेगळे झाल्यानंतर आपल्याला लवकरामध्ये सुरुवात करणार आहे. तेव्हा स्टेज समोरचे मालक आहेत, मालकांना माझी विनंती तिकडे पुढे जाऊन वेशभूषा करा. छोटे कलाकार या ठिकाणी स्टेज समोर उभे करायचे. तेव्हा छोटे कलाकार या साईडला आहेत आणि इथले जे मालक आहेत ते मालकांकडे पुढे जायचे. मध्ये मालकांनी उभं न राहता वेशभूषा करणाऱ्या कलाकारांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यायची. वेशभूषा ज्यांनी कोणी केली आहे, वेशभूषा सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने केली आहे. वेशभूषा केलेले जे
हे पहा, सर्वांनी आपल्या जान्हवीताईंसाठी टाळ्या वाजवायच्या आणि आम्ही लहान असताना जेवढा उत्साहाने पाडवा साजरा करायचो, आत्ताची ही पिढी तेवढं उत्साहाने साजरा करते. तर ह्या सगळ्याचं क्रेडिट मी नक्कीच सौरभ, खूप ऍक्च्युली आनंद होतोय आणि छान वाटते की शिक्षित माणसं योग्य पदावर बसलेली आहेत. तो याचा जास्त आनंद आहे, कारण की मला असं वाटतं आपला देश चालवण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे आणि तेच माणसं आणि सरांसारखी माणसं जर आहेत तर देश आपला नक्कीच पुढे जाईल. सर्व नागरिकांना आधी गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज घनसोलीमध्ये सौरभदादा शिंदे फाउंडेशन आहे, त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी नव्याताई शिंदे आणि त्यांच्या बहीण प्रियांकाताई शिंदे याही इथे आलेले आहेत आणि त्यांनी खूप असं सगळ्यांनी मिळून आयोजन केलेलं आहे. तर इथे केलेली आहे आणि खूप सुंदर लहान मुलं तयार होऊन आलेली आहेत. तसंच लेझिम पथक, ढोल ताशा पथक आणि मल्लखांब वगैरे यासारखे दांडपट्टा, तलवार वगैरे सर्व महिलांसाठी मुलांसाठी खूप सुंदर असं आयोजन इथे केलेलं आहे त्यांनी. त्यांचंही खूप मी अभिनंदन करते आणि त्यांना खूप शुभेच्छा देते. तसंच हा कार्यक्रमाचा उत्तरोत्तर वाढत राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहे तो एकदमच तगडा आहे आणि तो आम्ही कायम ठेवणार आहे. 5ही वर्ष पंचवार्षिक असे सोहळे घनसोलीमध्ये होत राहणार आहे आणि आम्ही स्पर्धाच आहे तर आपली फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणजे वेशभूषा स्पर्धा आयोजित केलेल्या आहे सौरभदादाने आणि अजून त्यांचे फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर या म्हणजे अशाही स्पर्धा ज्या आहेत त्या ठरवण्यात आलेल्या आहेत. तर पूर्तता भरपूर आहे, तुम्ही बघू शकता उत्साह भरपूर आहे आणि लोक खूप छान छान लहान मुलं स्पर्धेसाठी किंवा वेशभूषा स्पर्धेसाठी जिंकण्यासाठी ते आतुर आहेत आणि आम्ही पुढे वाट बघत आहोत. सर्व घनसोलीकरांना आमचे म्हणजे धन्यवाद. अभिनेत्री चांदनी किल्लेदार म्हणजे हे पूर्ण महाराष्ट्रात पूर्णतः फेमस आहे. आपली मराठी संस्कृती आहे आणि मराठी नवीन वर्ष याची सुरुवात कुठेतरी एक चांगल्या आपल्या एक चांगला पर्व सगळ्यांसाठी जे येणारं वर्ष सुखाचं समृद्धीचं गावं म्हणून कुठेतरी आमचा एक प्रयत्न होता की जसं आपण मुंबईमध्ये पाहतो गिरगाव चौपाटी असेल किंवा ठाण्यामध्ये, तशीच काही लोकांची इच्छा होती म्हणून आम्ही हे प्रयत्न केले. त्या ठिकाणी अनुभव आल्यामुळे पुढच्या वेळेस अजून चांगल्या नियोजन आम्ही त्या ठिकाणी करू. आपण पाहत आहात खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि लोकांनी स्वतःहून त्या ठिकाणी नोंदणी केली आहे आणि स्वतःहून या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केले आहे. हे लोकांमधूनच दिसतंय की किती उत्साह